हॅलो स्टुडंट्स, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण न्यू चॅप्टर स्टार्ट केला आहे. थर्ड चॅप्टर असणार आहे तो आपला. त्याचं नाव आहे टेस्ट मॅनेजमेंट. राईट. आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट्स कवर अप करणार आहोत. फर्स्ट असणार आहे डिसाइडिंग टेस्ट अप्रोच. आता जे काही टेस्ट अप्रोच असणार आहेत ते डिसाईड कसे करायचे, ओके, याच्याबद्दल आपण बघूया. A test approach is the test strategy implementation of a project. Okay, test approach म्हणजे काय? It is the test strategy implementation of a project. प्रोजेक्टचे इम्प्लिमेंटेशन करण्याची ही एक टेस्ट स्ट्रॅटेजी आहे, जे काय डिफाईन करतं? विच डिफाईन्स हाऊ टेस्टिंग वुड बी कॅरीड आउट. टेस्टिंग नेमकं कसं कॅरीड आउट होतं हे ते डिफाईन करतं. ओके, सो डिसाइडिंग टेस्ट अप्रोचमध्ये ॲक्च्युली काय होतं कळालं तुम्हाला? याच्यामध्ये काय केलं जातं? हाऊ टेस्टिंग वुड बी कॅरीड आउट हे डिफाईन केलं जातं आणि हे टेस्ट स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन ऑफ अ प्रोजेक्ट असणार आहे. ओके, दॅट इज नथिंग बट टेस्ट अप्रोच. टेस्ट अप्रोच हॅज टू टेक्निक्स. त्याचे दोन टेक्निक्स आहेत टेस्ट अप्रोचचे. फर्स्ट टेक्निक आहे ते प्रोॲक्टिव्ह अँड सेकंड वन इज रिॲक्टिव्ह. लक्षात येते का? दोन टेक्निक्स असणार आहेत टेस्ट अप्रोचचे. फर्स्ट असणार आहे प्रोॲक्टिव्ह अँड नेक्स्ट वन इज रिॲक्टिव्ह. ओके, आता प्रोॲक्टिव्ह म्हणजे काय? अन अप्रोच इन विच द टेस्ट डिझाईन प्रोसेस इज इनिशिएटेड ॲज अर्ली ॲज पॉसिबल इन ऑर्डर टू फाइंड अँड फिक्स द डिफेक्ट्स बिफोर द बिल्ड इज क्रिएटेड. ओके, प्रोॲक्टिव्हमध्ये काय केलं जातं? हा काय असणार आहे? टेस्ट अप्रोच असणार आहे. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं? टेस्ट डिझाईन प्रोसेस जी आहे, ओके, म्हणजे कसं ही टेस्ट कॅरीड आउट होणार, ही जी काही टेस्ट डिझाईन प्रोसेस आहे ती ॲज अर्ली ॲज पॉसिबल काय केली जाते? स्टार्ट केली जाते, इनिशिएट केली जाते. का? कारण जे काही सॉफ्टवेअर किंवा आपण प्रोडक्ट बनवणार आहे ते कंप्लीट बिल्ड करण्याआधी त्याच्यामध्ये असणारे जे काही डिफेक्ट्स आहेत ते फाइंड आउट करून फिक्स करणं गरजेचं असते. कधी? बिफोर द बिल्ड इज क्रिएटेड. ते कंप्लीट हे होऊपर्यंत काय केलं पाहिजे? त्याच्या आधीच काय केलं जातं? त्याच्यामध्ये जर काही डिफेक्ट प्रेझेंट असेल तर तो फाइंड आउट करून फिक्स्ड करण्यासाठी प्रोॲक्टिव्हमध्ये काय केलं जातं? इनिशिएट केली जाते ती जी काही प्रोसेस असणार आहे ती. लक्षात येतंय? म्हणजेच काय सांगू शकतो आपण प्रोॲक्टिव्हमध्ये? ही एक काय आहे? टेस्ट डिझाईन प्रोसेस आहे जी काय केली जाते? ॲज अर्ली ॲज पॉसिबल इनिशिएट केली जाते. कधी? तर बिफोर दी बिल्ड इज क्रिएटेड. ओके, कशासाठी केली जाते? कारण टू फाइंड दी अँड फिक्स डिफेक्ट विच आर प्रेझेंट इन दॅट. लक्षात येते? दॅट इज नथिंग बट प्रोॲक्टिव्ह. आता सेकंड असणार आहे रिॲक्टिव्ह. आता रिॲक्टिव्ह मीन्स वॉट? इट इज ॲन अप्रोच. पहिल्यांदाच सांगितले टेस्ट अप्रोचचे दोन टाईप्स आहेत, प्रोॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह. सो रिॲक्टिव्ह इज ॲन अप्रोच इन विच द टेस्टिंग इज नॉट स्टार्टेड अंटील आफ्टर डिझाईन अँड कोडिंग आर कम्प्लिटेड. आता रिॲक्टिव्हमध्ये काय होतं? जे काही टेस्टिंग आहे ते स्टार्ट होत नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत जे काही डिझाईन आणि कोडिंग असणार आहे ते कंप्लीट होत नाही तोपर्यंत काय केलं जात नाही, याच्यामध्ये टेस्टिंग परफॉर्म केलं जात नाही. त्यालाच काय म्हटलं जातं? रिॲक्टिव्ह अप्रोच. लक्षात येतंय का सर्वांच्या? मी पुन्हा एकदा सांगते, डिसाइडिंग टेस्ट अप्रोच म्हणजे काय? ही टेस्ट स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रोजेक्ट असणार आहे. ओके, ही काय असणार आहे? टेस्ट स्ट्रॅटेजी असणार आहे ज्याच्यामध्ये टेस्टिंग कसं नेमकं कॅरीड आउट होतं याच्याबद्दल काय केलेलं आहे? डिफाईन केलेलं आहे. ती प्रोसेस नेमकी कशी कॅरीड आउट होते. त्याचे दोन टेक्निक्स असतात. फर्स्ट आहे प्रोॲक्टिव्ह अँड सेकंड वन आहे रिॲक्टिव्ह. हे दोन्ही काय असणार आहेत? टेस्ट अप्रोचचे टेक्निक्स असणार आहेत. आता प्रोॲक्टिव्हमध्ये होतं काय? जे काही टेस्ट डिझाईन प्रोसेस आहे, ओके, जी काही टेस्ट डिझाईन प्रोसेस आहे ती काय केली जाते? स्टार्ट केली जाते ॲज अर्ली ॲज पॉसिबल. जेवढ्या शक्य आहे तितक्या आधी काय केली जाते? ही प्रोसेस स्टार्ट केली जाते. का? कारण त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे बग्स किंवा डिफेक्ट म्हणू शकता तुम्ही, ते डिफेक्ट फाइंड आउट करून ते फिक्स्ड करण्यासाठी काय केलं जातं? ही प्रोसेस लवकर स्टार्ट केली जाते. आणि रिॲक्टिव्हमध्ये काय होतं? याच्यामध्ये जे काही डिझाईन आणि कोडिंग आहे ते कंप्लीट झाल्यानंतरच काय केलं जातं? टेस्टिंग परफॉर्म केलं जातं. त्याच्या आधी टेस्टिंग परफॉर्म स्टार्ट होत नाही. दॅट इज नथिंग बट रिॲक्टिव्ह अप्रोच. लक्षात येत आहे सर्वांच्या? ओके,
आता हे डिफरंट टेस्ट अप्रोचेस असणार आहेत. लक्षात घ्या, हे जे काही टेस्ट अप्रोच आहेत ते डिफरंट टाईप्सचे असणार आहेत. यू कॅन से कन्सल्टिव्ह अप्रोच, ओके, किंवा अप्रोचेस बेस्ड ऑन रिस्क बेस्ड टेस्टिंग, असे डिफरंट टाईप्सचे काय असणार आहेत, टेस्ट अप्रोचेस असणार आहेत. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड. आता हे जे काही टेस्ट अप्रोच असणार आहे परफॉर्म होताना, तर त्याचे कोणकोणते फॅक्टर्स आहेत. तर फर्स्ट असणार आहे रिस्क ऑफ प्रोडक्ट. जे काही आपण प्रोडक्ट तयार करतोय किंवा सॉफ्टवेअर, त्याच्यासाठी बघतोय आपण रिस्क ऑफ प्रोडक्ट ऑर रिस्क ऑफ फेल्युअर ऑर द एन्व्हायरमेंट अँड द कंपनी. हे काय असणार आहेत, फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड असणार आहेत. नेक्स्ट काय असणार आहेत, एक्सपर्टाईज अँड एक्सपिरियन्स ऑफ द पीपल इन द पर्पज्ड टूल्स अँड टेक्निक्स. आता जी काही पर्पज्ड आपले टूल्स अँड टेक्निक्स असणार आहेत त्याच्यामध्ये एक्सपर्ट असणारे आणि एक्सपिरियन्स्ड असणारे, एक्सपर्ट असणारे वेगळे असतात, कमी प्लस एक्सपिरियन्स असणारे डिफरंट पीपल, ओके. ते बोथ क्वालिटी असणारे, मीन्स एक्सपर्टाईज पण पाहिजे तो पर्सन प्लस एक्सपिरियन्स्डवाला पण पाहिजे, ओके. असे पीपल्स काय केले जातात, these peoples are in the proposed tools and techniques पाहिजेत, ओके. नेक्स्ट फॅक्टर असणार आहे रेग्युलॅरिटी. हा खूप महत्त्वाचा असणार आहे. रेग्युलॅरिटी अँड लीगल आस्पेक्ट such as external and internal regulation of the development process. And the last one is the nature of the product and the domain. These are the factors to be considered for the test approach. टेस्ट अप्रोच करण्यासाठी, टेस्ट अप्रोच परफॉर्म करण्यासाठी कोणकोणते फॅक्टर्स असणार आहेत. तर फर्स्ट फॅक्टर काय सांगितलं आपण, एक्सपर्टाईज अँड एक्सपिरियन्स्ड ऑफ द पीपल पाहिजे इन द प्रपोज्ड टूल्स अँड टेक्निक्स. नेक्स्ट काय सांगितलं, रेग्युलॅरिटी अँड लिगल अस्पेक्ट्स पाहिजे, ओके. नेक्स्ट काय सांगितलं, रिस्क ऑफ प्रोडक्ट ऑर रिस्क ऑफ फेल्युअर अँड द कंपनी. ऑल दीज अस्पेक्ट्स, ऑल दीज फॅक्टर्स आर टू बी कन्सिडर्ड. अँड लास्ट काय सांगितलं मी, नेचर ऑफ द प्रोडक्ट अँड द डोमेन. लक्षात येते सर्वांच्या. सो दीज फोर्स आर द फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड फॉर डिसाइडिंग द टेस्ट अप्रोच. लक्षात येते, टेस्ट अप्रोच डिसाइडिंग करतानाचे हे सगळे फॅक्टर्स कन्सिडर केले जातात. नेक्स्ट पॉईंट असणार आहे सेटिंग अप क्रायटेरिया फॉर टेस्टिंग. आता टेस्टिंग परफॉर्म करत असणार त्याचा काहीतरी क्रायटेरिया असणार आहे, बरोबर. जसं की तुम्ही एक्झाम देता, त्याच्यानंतर 2 क्रायटेरिया असतात. एक्झाम दिल्यानंतर जो रिझल्ट येतो त्याचे 2 क्रायटेरिया. एक तर काय होतं, तुम्ही पास होता किंवा फेल होता, ओके. असं 10th पर्यंत चालत आले. आता त्याच्यानंतर तुम्ही डिप्लोमाला वगैरे आल्यात, किती कॅटेगरी झाल्या, 3 कॅटेगरी झाल्या. काय झालं, एक तर पास, फेल किंवा एटीकेटी झालं ना. म्हणजे काहीतरी पर्टिक्युलर क्रायटेरिया आहे. तुम्हाला 100 पैकी 40 मार्क्स मिळाले तर तुम्ही पास होणार, त्याच्या आत मिळाले तर तुम्ही फेल होणार, राईट. हा काय असणार आहे, क्रायटेरिया. सेम तसंच टेस्टिंगमध्ये सुद्धा आहे. टेस्टिंग परफॉर्म करत असताना त्याचं काहीतरी क्रायटेरिया असणार, एंट्री क्रायटेरिया, एक्झिट क्रायटेरिया, बरोबर. सो आता एंट्री क्रायटेरिया म्हणजे काय, तर व्हॉट इज मीन बाय एंट्री क्रायटेरिया, ओके. एंट्री क्रायटेरिया इज यूज्ड टू डिटरमाइन व्हेन अ गिवन टेस्ट ॲक्टिव्हिटी शुड स्टार्ट. एंट्री क्रायटेरिया कशासाठी असतो, तर डिटरमाइन करण्यासाठी, डिसाईड करण्यासाठी. काय डिसाईड करण्यासाठी, ज्या काही टेस्ट ॲक्टिव्हिटीज आहेत त्या टेस्ट ॲक्टिव्हिटीज कधी स्टार्ट केल्या पाहिजेत, ओके. ते काय करण्यासाठी, डिसाईड करण्यासाठी एंट्री क्रायटेरिया असतो. इट ऑल्सो इन्क्लूड्स द बिगिनिंग ऑफ अ लेवल ऑफ टेस्टिंग. ते काय इन्क्लूड करतं, जे काही लेवल ऑफ टेस्टिंगची जी काही सुरुवात आहे ते काय असतं, इन्क्लूड करतं. व्हेन टेस्ट डिझाईन ऑर टेस्ट एक्झिक्युशन इज रेडी टू स्टार्ट. लक्षात घ्या, एंट्री क्रायटेरिया काय करतं, तर ज्या काही टेस्ट ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कधी स्टार्ट होतील हे डिटरमाइन, फाइंड आउट करतं, डिसाईड करतं. प्लस त्याच्यामध्ये आणखीन काही इन्क्लूड असतं, तर जे काही आपण टेस्ट डिझाईन किंवा टेस्ट एक्झिक्युशन परफॉर्म करणार आहोत, कधी स्टार्ट करणार आहोत, रेडी टू स्टार्ट, ओके. ते टाईम किंवा बिगिनिंग ऑफ अ लेवल ऑफ टेस्टिंग, जे काही आपण टेस्टिंग परफॉर्म करत आहे त्याची जी काही स्टार्टिंग फेज आहे ते पण काय असतं, एंट्री क्रायटेरियामध्ये इन्क्लूड असतं. फॉर एक्झाम्पल, व्हेरीफाय इफ द टेस्ट एन्व्हायरमेंट इज अवेलेबल अँड रेडी फॉर यूज. त्याचं एक्झाम्पल बघायचं झालं एंट्री क्रायटेरियाचं, तर काय बघू शकता, व्हेरीफाय करून घ्यायचं. काय व्हेरीफाय करून घ्यायचं, की जे काही टेस्ट एन्व्हायरमेंट आहे ते
रेडी आहे का यूज होण्यासाठी. ओके, ते ऑलरेडी अवेलेबल आहे का आणि ते आपण यूज करू शकतो का, ते यूज करण्यासाठी रेडी आहे का, हे व्हेरीफाय करणे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण. व्हेरीफाय इफ टेस्ट टूल्स इन्स्टॉल्ड इन द एन्व्हायरमेंट आर रेडी फॉर यूज. जे काही आपण एखादे टूल्स यूज करतो राईट, ते टूल्स जे काही इन्स्टॉल्ड केलेले आहेत त्या यूज रेडी आहेत का यूज करण्यासाठी, हे काय केलं जातं, व्हेरीफाय केलं जातं. जे काही टूल्स आहेत टेस्टिंग परफॉर्म करण्यासाठी जे आपण यूज करतो, ते टूल्स इन्स्टॉल्ड केलेले ते रेडी आहेत का यूज करण्यासाठी, हे व्हेरीफाय करणे. किंवा तुम्ही आणखीन एखादं एक्झाम्पल बघू शकता. व्हेरीफाय इफ टेस्टेबल कोड इज अवेलेबल. ओके, काय व्हेरीफाय करायचं, जो काही टेस्टेबल कोड आहे तो अवेलेबल आहे का, जे काही आपण टेस्ट करणार आहे तो कोड, हे व्हेरीफाय करणे. सो ऑल दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ एंट्री क्रायटेरिया. लक्षात येते एंट्री क्रायटेरिया म्हणजे काय. याच्यामध्ये काय केले जाते, डिटरमाइन व्हेन अ गिवन टेस्ट ॲक्टिव्हिटी शुड स्टार्ट. ज्या काही गिवन ॲक्टिव्हिटी आहेत टेस्ट ॲक्टिव्हिटी त्या कधी स्टार्ट केल्या पाहिजेत हे डिटरमाइन करते. प्लस ह्याच्यामध्ये काय इन्क्लूड असतं, तर बिगिनिंग ऑफ लेवल ऑफ टेस्टिंग. जे काही आपण टेस्टिंग परफॉर्म करतो त्याची जी काही बिगिनिंग लेवल आहे ती इन्क्लूड असते. प्लस व्हेन टेस्ट डिझाईन ऑर टेस्ट एक्झिक्युशन इज रेडी टू स्टार्ट. जे काही आपण टेस्ट डिझाईन परफॉर्म करतो किंवा टेस्ट एक्झिक्युशन ते कधी स्टार्ट होतं. ओके, ऑल दीज आर इन्क्लुडेड इन एंट्री क्रायटेरिया. आणि त्याचं एक्झाम्पल आपण काय बघितलं, व्हेरीफाय करणे. काय, जे काही टूल्स आपण यूज करणार आहे टेस्ट परफॉर्म करतानाचं ते रेडी आहेत का यूज होण्यासाठी, किंवा जे काही आपण टेस्ट परफॉर्म करताना जे काही टेस्ट एन्व्हायरमेंट असणार आहे ते अवेलेबल आहे का, आणि जर अवेलेबल असेल तर ते यूज होण्यासाठी रेडी आहे का, ते व्हेरीफाय करणे. किंवा जो काही टेस्टेबल कोड आहे तो अवेलेबल आहे का, हे व्हेरीफाय करणे. सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ एंट्री क्रायटेरिया. लक्षात येतंय. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे व्हॉट इज एक्झिट क्रायटेरिया. आता आपण बघतोय ना सेटिंग अप क्रायटेरिया फॉर टेस्ट अप्रोच. टेस्ट अप्रोचसाठीचे जे काही क्रायटेरिया आहे ते बघतोय आपण. त्यातला फर्स्ट बघितला एंट्री क्रायटेरिया. आता सुरुवात कशी करायची ते कळालं तुम्हाला टेस्ट परफॉर्म करत असताना, पण त्याचा शेवट कधी करायचं ते पण कळायला पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला काय कळायला पाहिजे, एक्झिट क्रायटेरिया म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड्स असतं. तर एक्झिट क्रायटेरिया इज यूज्ड टू डिटरमाइन whether a given test activity has been completed or not. एक्झिट क्रायटेरिया काय यूज केला जातो, तर आपण जे काही टेस्ट ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतो त्या दिलेल्या टेस्ट ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करून कंप्लीट झालेले आहेत की नाहीत, एक्झिक्यूट झालेले आहेत की नाहीत सगळ्या ॲक्टिव्हिटीज, ते डिटरमाइन करण्याचं काम कुठं होतं, एक्झिट क्रायटेरियामध्ये होतं. लक्षात येतंय. सो एक्झिट क्रायटेरिया कॅन बी डिफाइन्ड फॉर ऑल द टेस्ट ॲक्टिव्हिटीज राईट फ्रॉम प्लॅनिंग, स्पेसिफिकेशन अँड एक्झिक्युशन. लक्षात येतंय. जे काही एक्झिट क्रायटेरिया आहे तो काय केला जातो, ज्या काही ऑल ॲक्टिव्हिटीज असणार आहेत त्या डिफाईन करून केला जातो. मग त्याच्यामध्ये कोण येणार, अगदी ते फ्रॉम प्लॅनिंगपासून, प्लॅनिंग मग त्याच्यानंतर स्पेसिफिकेशन येणार, मग एक्झिक्युशन येणार. ही जे काही नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज आहेत ते सगळं काय केलं जातं, डिफाईन केलं जातं एक्झिट क्रायटेरियामध्ये. ओके, सो एक्झिट क्रायटेरिया शुड बी पार्ट ऑफ टेस्ट प्लॅन अँड डिसाइडेड इन द प्लॅनिंग स्टेज. ओके, म्हणजेच एक्झिट क्रायटेरिया कोण असणार आहे, जो काही टेस्ट प्लॅन असणार आहे त्याचा सुद्धा तो काय असणार आहे, पार्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये ते कधी डिसाईड केलं जातं, प्लॅनिंग स्टेजमध्ये डिसाईड केलं जातं. एक्झिट क्रायटेरिया लक्षात येतोय का. एक्झिट क्रायटेरिया म्हणजे काय, तर तो कशासाठी यूज केला जातो, तर इट इज यूज्ड टू डिटरमाइन वेदर अ गिवन टेस्ट ॲक्टिव्हिटी हॅज बीन कम्प्लिटेड ऑर नॉट. जी काही गिवन ॲक्टिव्हिटीज असणार आहेत टेस्ट ॲक्टिव्हिटीज त्या कंप्लीट झालेल्या आहेत की नाहीत हे डिटरमाइन करणं, फाइंड आउट करणं किंवा इव्हॅल्युएट करणं, दॅट इज नथिंग बट एक्झिट क्रायटेरिया. लक्षात येते सर्वांना. आता एक्झिट क्रायटेरियाचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही काय म्हणू शकता, व्हेरीफाय इफ ऑल टेस्ट प्लॅन्ड हॅव बीन रन. आपण ज्या काही टेस्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये ज्या काही नंबर ऑफ टेस्ट प्लॅन केलेल्या होत्या त्या सगळ्या रन झालेत की नाही ते व्हेरीफाय करणे, हे काय असू शकते, एक्झाम्पल ऑफ एक्झिट क्रायटेरिया. आणखीन काय म्हणू शकताय तुम्ही, इफ ऑल हाय रिस्क एरियाज आर कम्प्लिटली टेस्टेड व्हेरीफाय इट. ओके, काय व्हेरीफाय करणे, जे काही हाय रिस्क एरियाज असणार आहेत ओके ते कम्प्लीट झालेत की नाहीत, ते कम्प्लिटली टेस्टेड आहेत की नाहीत ते व्हेरीफाय करणे. सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ एक्झिट क्रायटेरिया. लक्षात येत आहे सर्वांच्या. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट असणार आहे आपला तो आहे टेस्ट मॅनेजर किंवा टेस्ट लीडर. ओके, आता टेस्ट लीडर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे
ते आपण बघूया. आता आज काय आपण स्टार्ट केलं, टेस्ट अप्रोचेस, डिसाइडिंग टेस्ट अप्रोच. आता हे टेस्ट अप्रोच डिसाईड करत असताना जो काही टेस्ट मॅनेजर किंवा टेस्ट लीडर असणार आहे त्याचा नेमका रोल काय असणार आहे, त्याची जबाबदारी काय असणार आहे, तो कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे, तर बघूया. डिफायनिंग द टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज फॉर सब रुटीन्स टेस्टर्स और टेस्ट इंजिनियर्स. ज्या काही टेस्ट ॲक्टिव्हिटीज असणार आहेत सबऑर्डिनेट्सच्या. ओके, मी काय सांगते, ज्या काही टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज असणार आहेत सबऑर्डिनेट्सच्या त्या काय केल्या जातात, डिफाईन केल्या जातात. कोणाकडून डिफाईन केल्या जातात, तर जो कोणी टेस्टर असेल किंवा टेस्ट इंजिनियर असेल त्याच्याकडून ऑल टेस्ट ॲक्टिव्हिटीज काय केल्या जातात, डिफाईन केल्या जातात. ऑल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ टेस्ट प्लॅनिंग. आता ह्याच्या कुठल्या कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आपण बघूया. फर्स्ट असणार आहे टू चेक इफ टीम हॅज ऑल द नेसेसरी रिसोर्सेस टू एक्झिक्यूट द टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज. ओके, काय चेक करणे, तर जी काही टीम असणार आहे त्याला जे काही रिक्वायर्ड रिसोर्सेस असणार आहेत एक्झिक्युशन करण्यासाठी. कशाचं एक्झिक्युशन करण्यासाठी, ज्या काही टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज असणार आहेत त्या टेस्टिंग ॲक्टिव्हिटीजचं एक्झिक्युशन करण्यासाठी जे काही रिसोर्सेस रिक्वायर्ड आहेत ते त्या टीमकडे आहेत का हे चेक करण्याचं काम किंवा ही रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असते, तर टेस्ट लीडरची किंवा मॅनेजरची. लक्षात येते का, ज्या काही नंबर ऑफ टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज असतील ज्या एक्झिक्यूट करायचे आहेत त्याच्यासाठी जो काही रिक्वायर्ड रिसोर्सेस असतील ते त्या टीमकडं आहेत का हे काय केलं जातं, चेक करण्याचं काम टेस्ट लीडर किंवा मॅनेजर करतो. आणखीन तो काय करतो, टू चेक इफ टेस्टिंग इज गोईंग हँड इन हँड विथ द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इन ऑल फेजेस. ओके, तो काय करतो, जर टेस्टिंग परफॉर्म करत असताना नंबर ऑफ टेस्टर्स काय करतात, ते हँडल करत असतात. ओके, नंबर ऑफ टेस्टर्स असतात जे हँडल करतात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधल्या प्रत्येक फेजमध्ये. ओके, ते चेक करण्याचं काम कोण करतं, टेस्ट मॅनेजर. नेक्स्ट काय, प्रिपेअर दी स्टेटस रिपोर्ट ऑफ टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज. आता ज्या काही टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज परफॉर्म केलेल्या आहेत त्यांचा जो काही स्टेटस रिपोर्ट असणार आहे, काहीतरी रिपोर्ट असेल ना त्यांचा. आता तुम्ही एखादा प्रोजेक्ट केला तर त्या प्रोजेक्टचा रिपोर्ट असतो, तो प्रोजेक्ट तुम्ही कशासाठी केला आहे, का केला आहे, त्याच्यामध्ये काय काय यूज केला आहे तुम्ही, राईट. हे सगळं काय असतं त्या रिपोर्टमध्ये असतं. किंवा आत्ता सध्या तुमचा प्रोजेक्टचं स्टेटस काय, म्हणजे आत्ता सध्या तुमचा प्रोजेक्ट कितपर्यंत झाला आहे, आउट ऑफ 100 किती % तुमचा कंप्लीट झाला आहे. तसंच ह्या टेस्टिंग अप्रोचमध्ये पण काय होतं, जो काही स्टेटस रिपोर्ट असणार आहे, तुम्ही जे काही टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज परफॉर्म केलेल्या आहेत त्यांचा जो काही रिपोर्ट असणार आहे तो कोण केला जातो, टेस्ट मॅनेजर थ्रू प्रिपेअर केला जातो. आणखीन कशासाठी तो रिस्पॉन्सिबल असतो, तर रिक्वायर्ड इंटरॅक्शन विथ कस्टमर्स. जे कोणी कस्टमर असणार आहेत ज्यांच्यासाठी हे आपण सॉफ्टवेअर बनवतोय, प्रोडक्ट बनवतोय, त्या कस्टमरसोबत इंटरॅक्शनचं जे काही काम असणार आहे, म्हणजे त्यांच्यासोबत इंटरॅक्शन ठेवणं, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट असणं, हे सगळं किंवा बॉन्डिंग असणं म्हणू शकता तुम्ही, हे सगळं कोणाला करणं गरजेचं आहे, तर तो जो कोणी टेस्ट मॅनेजर असणार आहे तो परफॉर्म करणं गरजेचं आहे. ओके, लक्षात येते. सो रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ टेस्ट लीडर किंवा टेस्ट मॅनेजर म्हटलं तर तुम्ही काय काय सांगू शकता, तर फर्स्ट सांगू शकता तुम्ही जे काही टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज असणार आहेत त्या एक्झिक्यूट होण्यासाठी ज्या काही रिक्वायर्ड किंवा नेसेसरी रिसोर्सेस असणार आहेत ते त्या टीमकडं आहेत की नाही हे चेक करण्याचं काम टेस्ट मॅनेजर करतो. आणखीन काय करतो, तो जे काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सायकलमध्ये ऑल फेजेसमध्ये जे काही टेस्टिंग परफॉर्म होत असतं, ओके, हँड बाय हँड परफॉर्म होत असतं, ते चेक करण्याचं काम कोण करतं, तर टेस्ट मॅनेजर करतो. पुन्हा आणखीन एक त्याचं काय असणार आहे नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी, तर तो काय करतो, ज्या काही टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज असणार आहेत परफॉर्म करतो आपण त्यांचा जो काही रिपोर्ट असणार आहे तो प्रिपेअर करण्याचं कामसुद्धा टेस्ट मॅनेजरच करतो. आणि नेक्स्ट असणार आहे कस्टमरसोबतचं जे काही इंटरॅक्शन असणार आहे, ओके, ते इंटरॅक्शन प्रिपेअर किंवा फॉर्म करण्याचं काम कोण करतं, टेस्ट मॅनेजर. ओके, किंवा ही त्याची तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं म्हणू शकता. सो दीज आर दी रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ टेस्ट लीडर ऑर टेस्ट मॅनेजर. लक्षात येतंय. आणखीन एक त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही म्हणू शकता, ती म्हणजे जे काही अपडेट्स असतील त्या प्रोजेक्टच्या रिगार्डिंग, जे काही टेस्ट ॲक्टिव्हिटीज परफॉर्म केल्यानंतर किंवा त्या प्रोजेक्टची जी काही प्रोग्रेस आहे
याच्याबद्दलचं जे काही अपडेटिंग आहे ते प्रोजेक्ट मॅनेजरला काय केलं जातं, रेग्युलरली दिलं जातं. ओके, सो दीज आर दी रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ टेस्ट लीडर और टेस्ट मॅनेजर. लक्षात येतंय कोणाला दिलं जातं म्हणते मी, हे सगळे अपडेट्स त्या जो काही प्रोजेक्ट मॅनेजर असणार आहे त्याला दिलं जातं. नेक्स्ट पॉईंट असणार आहे टेस्ट इंजिनियर्स. ओके, त्याच्या कोणकोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहेत. टेस्ट इंजिनियरलाच काय म्हणू शकता आपण, क्वालिटी अश्युरन्स टेस्टर्स किंवा क्वालिटी कंट्रोल टेस्टर्स. ओके, आता त्यांच्या कोणकोणती रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहेत. तर फर्स्ट असणार आहे टू रीड ऑल द डॉक्युमेंट्स अँड अंडरस्टँड व्हॉट नीड्स टू बी टेस्टेड. ओके, जे काही नंबर ऑफ डॉक्युमेंट्स असणार आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स पहिल्यांदा रीड करायचे, त्याच्यानंतर ते काय केले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत. ओके, टेस्टिंग परफॉर्म करतानाचे जे काही डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणार आहेत ते आधी इन डिटेल्ड रीड केले पाहिजेत. रीड केलेले डॉक्युमेंट्स समजून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट असणार आहे टेस्ट इंजिनियरची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. नेक्स्ट असणार आहे बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन प्रोक्यूर्ड इन अबाव स्टेप डिसाइड हाऊ इट इज टू बी टेस्टेड. आता ते कसं टेस्ट करायचं हे सुद्धा काय केलेलं असतं, प्रोसिजर दिलेली असते, ते सुद्धा काय करणं, रीड करणं टेस्ट इंजिनियरची रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे नेमकं ते कसं स्टेप वाईज कसं ते परफॉर्म केलं पाहिजे टेस्टिंग, ती सगळी प्रोसिजर माहिती असणं टेस्ट इंजिनियरला गरजेचं आहे. नेक्स्ट काय, इन्फॉर्म द टेस्ट लीड अबाउट व्हॉट विल ऑल रिसोर्सेस विल बी रिक्वायर्ड फॉर सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, आता जो कोणी टेस्ट लीडर किंवा टेस्ट मॅनेजर असणार आहे त्याला इन्फॉर्म केलं पाहिजे की कोणकोणते रिसोर्सेस रिक्वायर्ड आहेत हे सॉफ्टवेअर टेस्टिंग परफॉर्म करत असताना. लक्षात येत आहे. नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी त्याची असणार आहे डेव्हलप टेस्ट केसेस अँड प्रायोरिटीज टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज. हे खूप इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहे. ज्या काही आपण टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतो ते त्याला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. प्लस ज्या काही टेस्ट केसेस असणार आहेत त्या डेव्हलप करणं सुद्धा गरजेचं आहे. हे कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, टेस्ट इंजिनियरची. म्हणजे टेस्ट इंजिनियरची रिस्पॉन्सिबिलिटी आणखीन एक काय असणार, तर ज्या काही टेस्ट केसेस आहेत त्या सगळ्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट करणे आणि त्याचा जो काही रिपोर्ट असेल किंवा त्याच्यामध्ये सापडलेले जे काही डिफेक्ट्स असतील किंवा बग्स असतील ते काय करणे, प्रायोरिटी वाईज काय करणे, प्रत्येक डिफेक्ट डिफाईन करणे. ओके, हे कोणाचं काम आहे, टेस्ट इंजिनियरचं काम आहे. लक्षात येतं आहे. सो जर तुम्हाला क्वेश्चन आला एक्झाममध्ये व्हॉट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टेस्ट इंजिनियर, तर तुम्ही काय काय सांगणार. मी पुन्हा एकदा सांगते त्यांच्या कोणकोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहेत. ज्या काही नंबर ऑफ डॉक्युमेंट्स असणार आहेत ते नंबर ऑफ ऑल डॉक्युमेंट्स काय केले पाहिजेत, पहिल्यांदा रीड केले पाहिजेत, त्याच्यानंतर ते समजावून घेणं गरजेचं आहे. हे रिस्पॉन्सिबिलिटी मी टेस्ट इंजिनियर्सची सांगत आहे. नेक्स्ट काय असणार आहे, तर कसं परफॉर्म करायचं टेस्टिंग, त्याचे जे काही इन्फॉर्मेशन त्याच्या रिगार्डिंग ज्या काही प्रोसिजर असणार आहेत त्या सगळ्या स्टेप्स काय केल्या पाहिजेत, टेस्ट इंजिनियर्सना माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट काय असणार आहे, जो कोणी टेस्ट लीडर असणार आहे, टेस्ट लीड किंवा यू कॅन से टेस्ट मॅनेजर असणार आहे, त्याला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे की सॉफ्टवेअर टेस्टिंग परफॉर्म करत असणार ना त्याला जे काही रिक्वायर्ड रिसोर्सेस आहेत त्याला जे काही रिक्वायर्ड रिसोर्सेस आहेत त्याची माहिती किंवा ती इन्फॉर्मेशन टेस्ट इंजिनियरला असणं गरजेचं आहे की कोणकोणते रिसोर्सेस रिक्वायर्ड आहेत सॉफ्टवेअर टेस्टिंग परफॉर्म करत असताना ते त्यानं टेस्ट मॅनेजरला किंवा टेस्ट लीडरला इन्फॉर्म करणं, सांगणे महत्त्वाचं आहे. निरोप देणे म्हणू शकता तुम्ही इन्शॉर्ट. कोणाला, तर टेस्ट मॅनेजरला निरोप देणे गरजेचं आहे, त्याला सॉफ्टवेअर टेस्टिंग परफॉर्म करत असताना कोणते रिसोर्सेस रिक्वायर्ड आहेत त्याच्याबद्दल. ओके, नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी टेस्ट इंजिनियरची काय असणार, तर ज्या काही टेस्ट केसेस आहेत त्या डेव्हलप करणे प्लस ज्या काही टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्या टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज प्लस टेस्ट केसेस प्रायोरिटीनुसार त्यांच्या डेव्हलप करणे. नेक्स्ट काय म्हणू शकता तुम्ही, तर जे काही आपण टेस्ट केसेस नंबर ऑफ टेस्ट केसेस आहेत राईट, त्या नंबर ऑफ टेस्ट केसेस सगळ्या काय केल्या जातात, एक्झिक्यूट केल्या जातात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलेला जो काही रिपोर्ट असणार आहे मग त्यामध्ये काही डिफेक्ट असतील काय असेल तर ते सगळं डिफाईन करणं त्याच्या प्रायोरिटीनुसार टेस्ट इंजिनियरनं गरजेचं आहे. सो ऑल दीज आर द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ टेस्ट इंजिनियर्स. लक्षात येतं आहे. ओके, नाव आता रिसोर्सेस कोणकोणते रिक्वायर्ड आहेत ते मी काय सांगितलं तुम्हाला, टीम लीडरला किंवा टीम मॅनेजरला टेस्ट इंजिनियरनं सांगणं गरजेचं आहे म्हटलं, बरोबर. आता हे रिसोर्स रिक्वायरमेंट्समध्ये कोणकोणते रिसोर्स असू शकतात,
तर दोन टाईप्सचे रिसोर्सेस असतात. फर्स्ट वन इज ह्युमन रिसोर्स अँड सेकंड वन इज सिस्टीम रिसोर्स. आता ह्युमन रिसोर्समध्ये नेमकं कोण कोण इन्क्लूड झालेलं असणार आहे, तर आता मी तुम्हाला सांगणार आहे. प्रोजेक्ट टीम, जी काही प्रोजेक्ट टीम असणार आहे ती म्हणजे तुम्ही ह्युमन रिसोर्सेस म्हणू शकता. ओके. फॉर टेस्टिंग अ वेब ॲप्लिकेशन यू शुड प्लॅन द रिसोर्सेस. आता ते कोणकोणते रिसोर्सेस आहेत मी सांगणार आहे. आता जर सर्व्हर रिसोर्स असेल, ओके, जर रिसोर्सेस रिक्वायरमेंट्समध्ये दोन टाईप्स सांगितले, ह्युमन रिसोर्सेस अँड सिस्टीम रिसोर्सेस. ओके. आता जर सर्व्हर रिसोर्स असेल तर काय होतं, install the web application under test. This includes a web server, database server and application server if applicable. ह्याच्या सर्व्हर रिसोर्सेसमध्ये काय केलं जातं, तर जे काही वेब ॲप्लिकेशन्स असणार आहेत अंडर दी टेस्ट परफॉर्म करत असताना, जे काही टेस्टिंग परफॉर्म करत असताना जे काही वेब ॲप्लिकेशन आहेत ते इन्स्टॉल केले जातात. ओके. आता ह्याच्यामध्ये कोण कोण इन्क्लूड होतं, तर सेपरेट वेब सर्व्हर, डेटाबेस सर्व्हर आणि ॲप्लिकेशन सर्व्हर इफ ॲप्लिकेबल. जर ॲप्लिकेबल असेल तर ॲप्लिकेशन सर्व्हर सुद्धा इन्क्लूड असतो याच्यामध्ये. ओके. जर सर्व्हर रिसोर्सेस असतील तर, जर टेस्ट टूल रिसोर्सेस असतील तर काय होतं, तर टेस्टिंग टूल्स इज टू ॲटोमेट द टेस्टिंग. ते काय करतं, जे काही टेस्टिंग आहे ते ॲटोमेशन करून टाकतं त्याचं. सिम्युलेट द युजर ऑपरेशन, जनरेट द टेस्ट रिझल्ट. ते काय करतं, त्याच्यानंतर जे काही युजर ऑपरेशन्स असतील ते सिम्युलेट करतं, त्याच्यानंतर टेस्ट रिझल्ट जनरेट करतं. ओके. हे कोणासाठी, टेस्ट टूल जर रिसोर्सेस असतील तर. आता जर नेटवर्क रिसोर्सेस असतील तर काय होतं, तर आपल्याला नेटवर्क इन्क्लूड लॅन अँड इंटरनेट टू सिम्युलेट द रिअल बिझनेस अँड युजर एन्व्हायरमेंट. तर आपल्याला काय गरजेचं असतं, नेटवर्क रिसोर्सेस असतील तर ऑफकोर्स आपल्याला काय रिक्वायर्ड असतं, तर नेटवर्क रिक्वायर्ड असतं, जे इन्क्लूड काय असतं, इन्क्लुडेड लॅन इन्क्लूड असतं. ओके. आणि काय केलं जातं ह्याच्यामध्ये, इंटरनेट कशासाठी, तर टू सिम्युलेट द रिअल बिझनेस अँड युजर एन्व्हायरमेंट. कशासाठी, सिम्युलेट करण्यासाठी रिअल बिझनेस अँड युजर एन्व्हायरमेंट इंटरनेट गरजेचं असतं. लक्षात येतं आहे. आणि जर कम्प्युटर रिसोर्स असेल तर काय होतं, तर द पर्सनल कम्प्युटर विच युजर्स ऑफन यूज टू कनेक्ट दी वेब सर्व्हर. काय केला जातो, तो वेब सर्व्हरला कनेक्ट केला जातो. लक्षात येते का. पुन्हा बघा, जे काही रिसोर्स रिक्वायरमेंट्स असणार आहेत ते किती असणार आहेत, मी सांगितलं ह्युमन रिसोर्स, सिस्टीम रिसोर्स. जर ह्युमन रिसोर्स असेल तर तुम्ही काय म्हणू शकता, व्हेरियस मेंबर्स इन प्रोजेक्ट टीम. ओके. आता नेक्स्ट सांगते मी तुम्हाला, जर सर्व्हर रिसोर्स असतील तर तुम्ही काय म्हणू शकता, जे काही ॲप्लिकेशन्स असणार आहेत वेब ॲप्लिकेशन अंडर दी टेस्ट, ते सगळे काय केले जातात, इन्स्टॉल केले जातात. मग त्याच्यामध्ये वेब सर्व्हर, डेटाबेस सर्व्हर किंवा ॲप्लिकेशन सर्व्हर इन्क्लूड असतो. जर सर्व्हर टेस्ट टूल असेल तर काय होतं, तर टेस्टिंग टूल हा काय करतो, ॲटोमेशन करतो टेस्टिंगचं परफॉर्म. ओके. त्याच्यानंतर काय करतो, जे काही युजर ऑपरेशन्स असतात ते सिम्युलेट करतो आणि टेस्ट रिझल्ट जनरेट करतो. आता जर रिसोर्स नेटवर्क असेल तर काय होतं, यू नीड अ नेटवर्क. तुम्हाला काय गरजेचं असतं, नेटवर्क गरजेचं असतं, इन्क्लुडिंग लॅन. का, तर टू सिम्युलेट दी रिअल बिझनेस अँड युजर एन्व्हायरमेंट आणि जो काही रिअल बिझनेस आहे तो सिम्युलेट करण्यासाठी इंटरनेट गरजेचं असतं. अँड रिसोर्सेस जर कम्प्युटर असते तर काय, द पर्सनल कम्प्युटर विच युजर्स ऑफन यूज टू कनेक्ट दी वेब सर्व्हर. तो वेब सर्व्हरला कनेक्ट करणं गरजेचं असतं. सो दीज आर दी रिसोर्स रिक्वायरमेंट्स. लक्षात येतं आहे. म्हणजेच आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, फर्स्ट बघितलं आपण टेस्ट अप्रोच डिसाईड कसं करायचं, डिसाइडिंग टेस्ट अप्रोच. त्याचे दोन टाईप बघितले, प्रोएक्टिव्ह अँड रिएक्टिव्ह. नेक्स्ट काय बघितलं आपण, डिफरंट टेस्ट अप्रोचेस बघितले. त्याच्यानंतर बघितलं फॅक्टर्स टू बी कन्सिडर. कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे कन्सिडर केले जातात ड्युरिंग टेस्ट अप्रोच. त्याच्यानंतर बघितलं त्याची सेटिंग अप क्रायटेरिया. मग एक्झिट क्रायटेरिया म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल्स बघितलं. एंट्री क्रायटेरिया म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल्स बघितलं. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, टेस्ट लीड किंवा टेस्ट मॅनेजर म्हणू शकतात, त्याच्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते बघितलं. प्लस जो कोणी टेस्ट इंजिनियर असणार आहे किंवा टेस्टर असणार आहे त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज बघितल्या. अँड लास्ट पॉईंट बघितला, रिसोर्स रिक्वायरमेंट्स. लक्षात येते सर्वांच्या. थँक्यू.